27 नोव्हेंबर 2025 या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत सर्वजण करतात. या महालक्ष्मी व्रताची कथा आज आपण ऐकूया. श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न. आटपाट नगर होतं. नगरात एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवांना, जनतेला आणि साधू संतांना देखील सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होतं. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली, चालत अनवाणी रानातून निघाली. तिथं तिला काही सुवासिनी दिसल्या. त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनं व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वाने ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठ्याने फुगली. दासदासींवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजालाही तिचे कौतुक होते. तिचे सर्व लाड तो पुरवीत होता. त्या दोघांना पुढे 7 पुत्र झाले आणि एक कन्या झाली. कन्येचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचे रूप घेतलं. फाटके वस्त्र नेसली, माथी मळवट फासला आणि हातात काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का कुणी घरात? कुणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवं काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून आले आहे. राणीला भेटायचंय. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग कशा त्या भेटणार? काय हा तुझा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उणंदुणं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बस. मैत्रिणी गेल्या की मी सांगते. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झालीये राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. आज ते केलं. आता राणीपदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही माझी. गर्व झालाय संपत्तीचा. पैशांची धुंदी आलीये. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब अन भिकारीण कोण तिला विचारते? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच ती डोळे उघडेल. जाते मी. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगाल का? मी ते नेमाने करीन. उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते मी तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार. तोच माडीवरून राणी आली. दाराशी आली तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला इथे आलीस ग? जा इथून. उठ म्हणते ना. जातीस की नाही? दुसरी घरं दिसली नाहीत का तुला? म्हातारीने संतापाने डोळे गरागरा फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवार तिने लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवाण व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवेचे राज्य बुडाले. सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला
कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यावर गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसानंतर राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईघाईनं झाकण काढलं तर आत बघते काय, तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. तोही ऐकून चकित झाला. दुःख पाठलाग करत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस सुखात जात होता. एके दिवशी तिला मुलींना भेटावं, डोळे भरून पाहावं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईघाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली आहे. नदीकिनारी बसली आहे. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणाला तरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नंदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्दच फुटेनात. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धुपादीपाचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बसवलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरले. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान नव्हते. मालाधराने विचारले, माहेरून काय आणलं? श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणले? इथे मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज श्यामबालेला सांगण्यातली खोच राजानं हेरली. तोही विचारात गुंतला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ते मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ हा अळणीच. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमान असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावेत. मालाधर राजाचा निश्चय ठरला. त्यानं आपल्या सेवक सासऱ्यांकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतलं. भद्रशवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रशवानं अनुमती दिली. मालाधराच्या मुख्य सेनापतींना तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी केली. प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातल्या मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचं सैन्य बेभान लढत होतं. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेला जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रशवाचे राज्य पुन्हा परत मिळाले. मालाधराच्या व श्यामबालेला ही आनंदाची बातमी ताबडतोब सेनापतीने कळवली. सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीस, नाणी आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रशवास सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण होतं. तो होता गुरुवार. श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला तो शेवटचा गुरुवार.
लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी परत आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचं वादळ सरलं. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जसे राजा राणी सुखी झाले तसेच आपणही सुखी होऊ. आपल्याही जीवनातील दुःखाचे वादळ सरून जावो. आपलं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी. कथावाचन झाल्यानंतर महालक्ष्मीची आरती करावी. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी करवीर पुरवासिनी, सुरवर मुनिमाता, पुरहर वरदायिनी, मुरहर प्रियकांता, कमलाकरे जठरे जन्मविलाधाता, सहस्त्रवदनी भूधरण पुरे गुणगाता. जय देवी मातुलिंग गदा खेटकर विकिरणी, झळके हाटकवाणी पियुष रसपाणी, माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी, शशिकर वदना राजसमदनाची जननी. जय देवी तारा शक्ती अगम्या शिवभजका गौरी, सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी, गायत्री निज बीजा निगमागम सारी, प्रगटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी अमृत भरिते सरिते अधदुरिते वारी, मारी दुर्घट असुरा भव दुस्तरतारी, वारी माया पटल प्रणमत परिवारी, हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी. जय देवी चतुरानने कुशित कर्माच्या ओळी, लिहिल्या असतील माते माझे निज भाळी, पुसोनी चरणांतळी पदसुमने क्षाळी, मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी